नमस्कार, मी प्रशांत कदम. सरकारच्या ज्या निर्णयाकडं राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं, तो निर्णय अखेर आज अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. 2 लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी असणार आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे, त्यांच्यासाठी ही कर्जमाफी असणार आहे. सोबतच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर 50,000 रुपयांची एक प्रोत्साहनपर राशी सुद्धा सरकारनं जाहीर केलेली आहे. साहजिकच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून या निर्णयाची सर्वाधिक चर्चा होती. कधी निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मागच्या वेळीच ज्यावेळी एक मोठं आंदोलन झालं त्याच्यानंतर या संदर्भातला शब्द सरकारनं खरं तर शेतकरी संघटनांना दिलेला होता आणि म्हणून आजच्या या निर्णयानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, कर्जमाफीचा फायदा कसा, कुणाला किती मिळणार आणि नेहमीप्रमाणे घोषणा मोठी असते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत फायदा तितका पोहोचतो की नाही, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असतो. म्हणूनच या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत कॉम्रेड अजित नवले आहेत, शेतकरी नेते आहेत. नवले सर, खरं तर मला वाटतं काही महिन्यांपूर्वी तुमच्याच आंदोलनाच्या दबावानंतर, तुमच्याच बैठकांनंतर सरकारला या संदर्भातला शब्द जो आहे तो द्यावा लागलेला होता. म्हणजे खरं तर हे सगळं करायची पण गरज नव्हती. सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपचे असं म्हटलेलं होतं की सरकार आमचं आलं की कर्जमाफी आम्ही करणार. पण हा सरकारचा जाहीरनामा त्यांनाच आठवण करून देण्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट करावे लागले. आज जेव्हा ही घोषणा झाली, काय पहिली प्रतिक्रिया? तुम्ही असं जे म्हणालात ते अगदी खरं आहे. सर्वप्रथम तर या कर्जमाफीचं आम्ही किसान सभेच्या वतीने, शेतकरी समुदायाच्या वतीने स्वागत करतो. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. पण सत्तेवर ज्यावेळी ते आले त्यावेळी कर्जा माफी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे या मोडमध्ये ते निघून गेले. आणि त्यामुळे तारीख सांगा याच्यासाठी सर्वांना मिळून आंदोलन करावं लागलं. बच्चू कडू साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, रविकांत तुपकर, आमचे बाकी सगळे सहकारी होते. जबरदस्त आंदोलन विदर्भामध्ये झालं आणि त्या आंदोलनाची मागणी ही मुख्यतः हीच होती की ठीक आहे, कर्जमाफी तुम्ही करणार, स्वागत आहे, कधी करणार ती तारीख सांगा. आणि त्यामुळे त्यांना 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू हा शब्द त्यावेळी महाराष्ट्राला मीडिया समोर येऊन द्यावा लागला होता. तो त्यांनी शब्द पाळलाय आणि त्यानुसार ह्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना तरतूद करावी लागली असती तो शब्द पाळण्यासाठी. ती तरतूद करत त्यांनी आज कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये अटी शर्ती बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आमची वेगळी मतं जरी असली तरी सुद्धा चला किमान घोषणा तरी केली आणि शब्द ते पाळणार आहेत त्या पद्धतीनं अलोकेशन त्यांनी केलं, त्याबद्दल स्वागत नक्कीच सरकारचं आम्ही काही प्रमाणामध्ये करतो आहोत. ओके. आता आपल्याला माहिती कळालेली आहे, एकतर आकडा कळालेला आहे की 2 लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी आहे आणि 30 सप्टेंबर 2025 ही एक प्रकारे कट ऑफ डेट आहे की ज्या तारखेपर्यंत पीक कर्ज ते थकीत ग्राह्य धरणार आहेत. तर या दोन गोष्टींच्या बद्दल तुमचं म्हणणं काय आहे? किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल किंवा या दोन पॅरामीटर्स बद्दल तुम्ही समाधानी आहात का? हे बघा, एकीकडे आम्ही जे स्वागत करतोय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द सुद्धा आम्ही कुणीच विसरलेलो नाही. ते असं म्हणाले होते की आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 आम्ही करणार. 3 वेळा शब्द त्यांनी वापरलेला होता. जेव्हा आपण आता असं लक्षात येतं की त्यांनी पहिली अट टाकली ती म्हणजे 2 लाखाच्या आतच कर्जमाफी होईल. त्याचा अर्थ एक छदाम सुद्धा 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे ते सगळेच्या सगळे शेतकरी या कर्जमाफीतून पहिल्या झटक्यामध्ये वगळले जाणार आहेत. नंबर 2, आम्ही असं म्हणालो होतो की 30 जून 2026 ही तारीख तुम्ही करा, जेणेकरून अतिवृष्टी जी प्रचंड झाली त्याच्यामध्ये शेतं खरवडून गेली, सोयाबीन, कापूस सबंधपणाने बर्बाद झालं, जनावरं वाहून गेली, गोठे वाहून गेले, शेतकरी बर्बाद झाला. हे उद्ध्वस्त झालेला जो शेतकरी आहे त्याचं कर्ज पाण्यात वाहून गेलं असल्यामुळे आणि त्याच कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज हे 30 जून 2026 ला थकीत होत असल्यामुळे कट ऑफ डेट जी आहे कर्जमाफीची ती आमची मागणी होती 30 जून 2026 करा.
आणि त्यावर बर खूप वादळ महाराष्ट्रात उमटलेलं होतं. मात्र त्यांनी ती तारीख केलेली नाही. त्यांनी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख केलेली आहे. 25 केलेली आहे, बरोबर. देवेंद्र म्हणजे फडणवीस साहेब फार महत्वाचं आहे, कारण जून 2025च्याच काळामध्ये मोठं अतिवृष्टीचं संकट आणि त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं दिवाळीच्या आसपास सप्टेंबर 2025 नंतर सुद्धा मोठा पाऊस मराठवाड्यात झालेला आहे. त्यामुळं शेतकरी कर्ज आधी घेत असतो आणि नंतर ते थकतं. हा सगळा विचार बघता मला वाटतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच बघा, देवेंद्र फडणवीस साहेब जर कशामध्ये महारथ त्यांना असेल, तर योग्य शब्दशः करून परसेप्शन तयार करण्यामध्ये ते फार हुशार आहेत. त्यांनी 30 जून 2025 हा आकडा केला नाही. आम्हाला जो अपेक्षित होता तो 30 जून 2026 पण केला नाही. त्यांनी 30 सप्टेंबर 2025 हा नवीन टार्गेट अशा प्रकारचा गोल सेट केलेला आहे. याच्या मागचं लॉजिक काय आहे? कारण पहिलं तर कर्ज ते थकेल मागच्या वर्षीचं, ते 30 जून 2025 ला थकेल. त्याच्यानंतर जी काही थकबाकीची यादी बनेल ती थेट बनेल 30 जून 2026 ला. मग हे 30 सप्टेंबर 2025 काय आहे? तर याच्यामुळे एक परसेप्शन क्रिएट करणार की आम्ही 30 जून 2025 नंतरचं सुद्धा अतिवृष्टीच्या काळातलं सुद्धा कर्ज याच्यामध्ये घेतलंय आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. मात्र कर्ज कधी दिलं जातं, ते कधी थकीत होतं, ते देय कधी होतं, याच्याबद्दलची ज्याला काही किमान नॉलेज आहे त्यांना ही मेक बरोबर लक्षात येते की ही 30 सप्टेंबर 2025 याच्यामध्ये जे अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत त्यांना पुरेसा दिलासा मिळणार नाही, किंबहुना ते वंचित राहण्याच्या शक्यता जादा आहे. त्याच्यामुळे एकीकडे 2 लाखाच्या वरचे शेतकरी वगळले जाणार आणि दुसरीकडे 30 जून 2026 ला जे शेतकरी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हे थकीत होणार होते त्यांना सुद्धा लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागणार. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा, त्याच्यामध्ये नियमित शेतकऱ्यांचा सातबारा सुद्धा कोरा हे अद्ययावृत होतं. पण पुन्हा एकदा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. त्यांना प्रोत्साहन अनुदानावर त्यांची बोलवणूक करण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या 2 कर्जमाफ्यांमध्ये सुद्धा या नियमित कर्जदारांना असंच प्रोत्साहन अनुदान दिलं. हे नियमित कर्जदार शेतकरी हे काही श्रीमंत शेतकरी नसतात. नवीन हंगामामध्ये पुन्हा कर्ज मिळावं यासाठी नवजुनं करण्यासाठी स्वतःच्या घरातलं सोनं नाणं गहाण टाकून, सावकाराकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे उभे करून, प्रसंगी हात दुसऱ्याकडे पसरून हे शेतकरी रक्कम उभी करतात. तात्पुरती ती बँकांमध्ये भरतात. शेतकऱ्याचं कर्ज नवजुनं करतात, जेणेकरून नवीन कर्ज घेण्यासाठी ते पात्र ठरतील. मग असे शेतकरी जे संकटग्रस्तच आहेत परंतु त्यांनी नवजुनं केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना एक प्रकारे सक्षम शेतकरी मानणं आणि त्यांना कर्जमाफीतून वगळणं हा सातत्यानं अन्याय होतो. दर कर्जमाफीत होतो. ही परंपरा अन्यायाची या कर्जमाफीतही सुरू ठेवण्यात आलेली आहे. हे मोठं दुर्दैव या कर्जमाफीचं आहे. बरं, मागच्या 2 कर्जमाफ्यांचा आपण अनुभव घेतलेला आहे. हे 2 कर्जमाफी 50,000 रुपये, 25,000 रुपये हे प्रोत्साहन अनुदान दिलं जातं का? तर वस्तुस्थिती अशी आहे की एखाद 2 याद्या येतात, बाकी याद्याच येत नाही आणि हे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि म्हणून एकीकडे ह्या सगळ्या अटी शर्ती आहेत. शेवटचा एक मुद्दा ऍड केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घोषणांमध्ये प्रत्येक शब्द फार जाणीवपूर्वक हा उच्चारलेला असतो. ते काय म्हणाले? ते म्हणाले की 30 सप्टेंबर 2025च्या आतील पात्र शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार. म्हणजे त्यातही परत पात्र अपात्रता आली. मग ही पात्र अपात्रता कशावरून ठरवणार? तर त्यांनी एक समिती नेमलेली आहे. ही समिती परत अभ्यास करणार आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही सलग 3 वेळा नियमित शेतकरी होतात, मग तुम्ही सदन शेतकरी आहे, तुमच्या घरात नोकरीदार आहे म्हणून तुम्ही नियमित आहे, बाकी 12 भानगडी ते काढणार आणि हे जे पात्र होऊ घातलेले आपल्याला वाटणारे 30 सप्टेंबर 2025च्या आतील थकीत असणारे 2 लाखाच्या आतील असणारे सुद्धा शेतकरी आहे त्यांना सुद्धा अटी शर्ती लावल्या जाणार आणि त्यांचा आकडा कमीत कमी करत कमीत कमी रुपये खर्च करायचे आणि जास्तीत जास्त पॉलिटिकल मायलेज मिळवायचं, अशा प्रकारे ह्या अटी शर्ती लादल्या जातील. ही साधार भीती मागच्या अनुभवाच्या आधारे आम्हाला वाटते आहे.
बजेटमध्ये अतिशय मोठ्या आविर्भावामध्ये आणि अतिशय सफाईदारपणे जी घोषणा करण्यात आली त्याच्यातली नेमकी बाब जी आहे ती तुम्ही आता बोलता बोलता सहज सांगितली. आणि तो जो एक मुद्दा आहे की अतिवृष्टी बाधित जे शेतकरी आहेत त्यांचं कर्ज हे 30 जून 2026 ला थकीत होणार होतं. हे जरा नीट उलगडून सांगा की ही जी तारीख निवडलेली आहे त्याच्यामध्ये हे शेतकरी म्हणजे समाविष्ट न होण्याची भीती का आहे? आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी शेतकरी आंदोलनाची बैठक झाली त्यावेळी काही माध्यमांनी विशेषतः सोशल मीडियावाल्यांनी आणि काही हितशत्रूंनी मोठा गाजावाजा करत आरोप केले की बाबा हे शेतकरी चळवळीतल्या लोकांनी 30 जून 2026 ची तारीख का मान्य केली. आणि मला आठवतं की तेव्हा तुम्ही ऑफिसला येऊन आमची मुलाखत केली होती आणि त्यात आपण हे स्पष्ट केलं होतं की 30 जून 2026 ही तारीख राजू शेट्टी, बच्चू कडू, त्यानंतर रविकांत तुपकर आम्ही सगळ्यांनी मान्य करण्यामागे एक धोरणीपणा होता. तो धोरणीपणा काय होता? कारण जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या कर्जावर जो पीक हंगाम खरीपाचा उभा केला तो पावसामुळे अतिरिक्त पावण्यामुळे बर्बाद झालेला होता. शेती वाहून गेली होती, त्यातून उत्पन्न मिळणार नव्हतं. त्यामुळे एक प्रकारे आम्ही घेतलेलं कर्जच वाहून गेलेलं होतं. हे जे कर्ज आहे हे कर्ज थकीत होण्याची तारीख बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा लोकांना वाटत होतं की ती इतर कर्जाप्रमाणे 30 मार्च किंवा 31 मार्च 2026 असेल. पण शेती कर्जाची 30 मार्च ही तारीख थकीतची तारीख नसते, ती देय तारीख असते. त्यावेळी कर्ज देय होतं, ते थकीत होतं 30 जूनला. आणि त्यामुळे 30 जून 2026 ही फार धोरणीपणाने आम्ही तारीख मान्य केलेली होती की तोपर्यंत जे जे थकीत होतील त्याच्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त सगळे शेतकरी येतील आणि मग त्यांना दिलासा देता यावा यासाठी ती तारीख आम्ही मान्य केलेली होती. मात्र परत एकदा त्याच्या चालाखी करत त्या तारखेऐवजी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख इंट्रोड्यूस करून पुन्हा एकदा काही शेतकरी वगळण्याचं कारस्थान हे या माध्यमातून झालं हे उघड आहे. बरोबर. म्हणजे बेसिकच म्हणजे एक प्रश्न आहे जो अगदी तार्किक प्रश्न आहे की आज 2026 मध्ये मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री जर घोषणा करतायत तर मागच्या तारखेला म्हणजे मागच्या वर्षातली तारीख ते गृहीत धरतायत थकीत कर्जासाठी. खरं तर त्यांनी पुढची धरायला पाहिजे ना, म्हणजे की अधिकाधिक शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. पण ते न करता एक प्रकारे एक मोठा वर्ग याच्यातनं वगळला जाऊ शकतो ही पण भीती आहे. आणि सोबतच पुन्हा तुम्ही जे सांगितलं की पात्र हा शब्द जो आहे तो सरकारी भाषेमध्ये फार फसवा शब्द असतो, त्याच्यामध्ये पुन्हा बऱ्याच गोष्टी येतात. तर या दृष्टीनं मग आता तुमची सरकारकडे मागणी काय असेल या सगळ्या संदर्भात पुन्हा काही नव्यानं तुम्हाला संघर्ष करावा लागणार? तो संघर्ष दुर्दैवानं आमच्या 5वीला पोहोचलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की परत एकदा नव्या संघर्षाची सुरुवात होणार. मगाशीच मी काही शेतकरी नेत्यांना तातडीनं संपर्क केला आणि त्यांनी मला काही फोन केले आणि ह्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. 2 एप्रिलला एकाच त्या समितीचा अहवाल येणं अपेक्षित आहे. ज्यावेळी चर्चा देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आमची सगळ्यांची झाली होती त्यावेळी ते म्हणाले होते की आम्ही 1 एप्रिलला हा अहवाल आणणार. आम्ही तत्काळ म्हटलो की तुम्ही एप्रिल फुल करणार असं ठरलेलं दिसतंय, त्यामुळे 1 एप्रिलला काय तुम्ही हा अहवाल आणू नका. मग ते हसून म्हणाले की ठीक आहे आम्ही 2 एप्रिलला आणतो. त्यामुळे 2 एप्रिलला ह्या समितीचा अहवाल येईल. त्याच्यामध्ये काय अटी शर्ती ते लादतायत हे आम्ही बघू. आम्ही अपील करतोय की 2 लाखाच्या पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी जर वन टाइम सेटलमेंटची योजना आणली आणि 2 लाखाच्या वर आमचं जे कर्ज आहे ते त्याचं व्याज माफ करा, त्याच्यावरचं मुद्दल आम्ही देतो. पण 2 लाखाच्या आतली तुम्ही जबाबदारी घेतली आहे मग त्यांना सुद्धा दिलासा द्या. आणि नियमित अनियमित ही भानगड काढून टाका. जे नियमित कर्जदार आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफीच्या यादीत 2 लाखापर्यंत देता येणार, ठीक आहे 2 लाखापर्यंत का होईना, परंतु त्यांना सुद्धा दिलासा द्या. अशा प्रकारचे करेक्टिव्ह मेजर्स आम्ही शेतकरी संघटनांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांना लवकरात लवकर लेखी स्वरूपामध्ये सुचवू आणि त्यांना ही विनंती करू. तुमचं स्वागत करत असतानाच या कमजोऱ्या तुम्ही दूर करा जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देता येईल. ही विनंती करणारं पत्र सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या सहीचं आम्ही त्यांना देऊ आणि ती विनंती करू. त्याच्या जोडीला कर्जमाफी करत असताना शेतकरी परत कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भावाचं धोरण, आपत्तीमध्ये चांगला पीक विमा योजना आणि उत्पादन खर्च कमी करणारे मेजर्स हे सुद्धा प्राधान्यानं तुम्ही घ्या. यासाठी आम्ही लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटू
आणि ही शेतकऱ्यांची बाजू मांडू. त्यांनी ते मान्य केलं तर स्वागत, नाही मान्य केलं तर परत या मागण्यांसाठी सुद्धा सनदशील मार्गाने संघर्षाची भूमिका ही आम्हाला घ्यावी लागेल, ती आम्ही घेऊ आणि एक दबाव गट म्हणून जे काय आमची भूमिका आहे ती वठवत पुन्हा एकदा उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रणांगणात उतरण्याची भूमिका आम्ही सगळेजण घेऊ. ओके. आतापर्यंतच्या जर कर्जमाफीचा इतिहास बघितला तर ही साधारणपणे चौथी कर्जमाफी आहे गेल्या काही वर्षातली. एक कर्जमाफी युपीएच्या काळामध्ये केंद्र सरकारची झालेली होती आणि राज्य सरकारनं केलेली ही जवळपास तिसरी कर्जमाफी आहे. आता कर्जमाफीचा विषय आला की बऱ्याच लोकांना आणि काही एक ठराविक वर्ग आहे त्यांना असं वाटतं की हे शेतकऱ्यांचं लांगुल चालन आहे. अशा पद्धतीचे निर्णय घेतल्यामुळं उलट शेतकरी जो आहे तो म्हणजे सशक्त होण्याच्या ऐवजी तो अजून सरकारवरती जास्त अवलंबून होतो. तर या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की खरोखर कर्जमाफी ही का आवश्यक आहे आणि शेतकऱ्याला ती कशा पद्धतीनं उपयोगी ठरू शकते? शेतीचं क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र याच्यामध्ये मूलभूत दोन फरक आमच्या सर्व बांधवांनी, विशेषतः शहरी बांधवांनी समजून घेतले पाहिजेत. नंबर एक, की औद्योगिक क्षेत्र जे आहे त्याच्यावर आपलं ताटात वाढून आणणारं अन्न अवलंबून नाही. ते जे काय अन्न आपण खातो त्या अन्नाची किंमत मर्यादित राहावी यासाठी सरकारला वारंवार हस्तक्षेप करावे लागतात आणि महागाई कंट्रोल करण्याच्या नावाखाली सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडत असतं. उदाहरणार्थ कांद्याचे भाव पाडतं. 2 रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले की निर्यात बंदी लादली जाते, वेगवेगळे प्रकारचे टॅक्स लावले जातात. उदाहरणार्थ दुग्ध पदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडले जातात. उदाहरणार्थ तेल मोठ्या प्रमाणात आयात करून सोयाबीन आहे, तेलबी आहेत यांचे भाव पाडले जातात. त्याच्यामुळे हे जे काही भाव पाडण्याचं इंटरव्हेन्शन सरकारच्या वतीनं करण्यात येतं त्याचा सरळ तोटा शेतकऱ्यांच्या लुटीवर होतो. शेतकऱ्यांची लूट होते, त्यांना त्यांच्या घामाचं दाम नाकारलं जातं. ते जे काही भाव नाकारले जातात ते दाम नाकारलं जातं. ते कम्पेन्सेट करण्याचा भाग म्हणून कर्जमाफी आहे. त्या काही उपकार नाही आहेत. तुम्ही जर घामाचं दाम आम्हाला दिलं असतं, भाव पाडले नसते, तुम्हाला स्वस्तात खायला मिळावं, अन्न मिळावं, तुमची भूक भाजावी यासाठी जर भाव पाडले नसते तर शेतकऱ्यांना कोणाकडे हात पसरावे लागले नसते. त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना नाही तर सर्व भारतीय जनतेला स्वस्तामध्ये अन्न मिळावं याच्यासाठी जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यासाठी जे काही कम्पेन्सेट करावं लागलं त्याचा भाग म्हणून ही कर्जमाफी आहे. त्यामुळे अन्न खाणाऱ्या लोकांना दिलेलं हे अनुदान आहे, शेतकऱ्यांना दिलेलं हे अनुदान नाही. ही बाब सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. नंबर एक. नंबर दोन, शेती हा असा व्यवसाय आहे जो हवामानावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे आणि तो जगभरामध्ये तसाच आहे. त्याच्यामुळे हवामान आपल्याकडे जे काही हातात नाहीये त्यामुळे अशा व्यवसायाला मदत केल्याशिवाय अन्नाबद्दलची एक प्रकारची आत्मनिर्भरता कोणत्याही देशाला साध्य करता येत नाही. आणि म्हणून अमेरिकेमध्ये तुम्ही बघा 60 लाख रुपयापर्यंतचं 70 लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे एका शेतकऱ्याला दिलं जातं. आता ज्यावेळी आम्ही अमेरिका कराराबद्दल चर्चा केली आणि या चॅनलवर आपण माझी मुलाखत ज्यावेळी घेतली तेव्हाही मी हे मांडलं की एका शेतकऱ्याला अमेरिकेसारखा देश 70-80 लाखाचं अनुदान देतो. त्या तुलनेमध्ये भारतामध्ये किती अनुदान आहे तर उणे अनुदान आहे. म्हणजे शेतकरीच सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून अनुदान देतात. अशा प्रकारची भारतामध्ये परिस्थिती आहे. त्यामुळे हवामानावर आधारित शेती असल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा सरळ परिणाम शेतीवर होत असल्यामुळे आणि अन्न स्वस्त मिळावं यासाठी सरकार वारंवार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडत असल्यामुळे आणि त्यातून शेतकऱ्याची लूट होत असल्यामुळे या लूट वापसीचा भाग म्हणून कर्जमाफी आहे. त्यामुळे ही बाब उपकार म्हणून नाहीये. हे जरा मला वाटतं सर्वच भारतीयांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. अतिशय नेमक्या शब्दामध्ये तुम्ही कर्जमाफीची ही सगळी मांडणी केलेली आहे आणि ते वाक्य तुमचं फार महत्वाचं आहे की शेतकऱ्यासाठी नाहीये, अन्न खाणाऱ्यांसाठीची ही कर्जमाफी आहे आणि एक प्रकारे ही लूट वापसी आहे. म्हणजे तुम्ही जी लूट केली आमची ती थोडीफार आम्हाला परत मिळावी यासाठीचा हा संघर्ष आहे. आणि खूप म्हणजे महत्वाचा मुद्दा तर त्या तारखेचा आहे की 30 जून 2025च्या ऐवजी 30 सप्टेंबर 2025 म्हणजे 30 जून 2026च्या ऐवजी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख सरकारनं निवडली आहे.
अर्थात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या सगळ्या संदर्भात पुन्हा अहवाल काय येतोय यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. खूप खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल. आपण आशा करूयात की या कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा उभा राहील आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. धन्यवाद.